पीठ का खायला का कधी तुम्ही खाल्लेलं आहे का? तुम्ही खाल्लाय का? आम्ही खाल्लं बाई टरकर काढून खायचे आणि खाल्लं वैतून पिठं करायचं कांदा बिंदा घालून तेव्हा कायची कोथमीर आणि फितमीर एवढे चाव कोण करतं 2-3 करायचं लसूण लसूनही नाही लसूनही नाही चांगलं लागायचं का पण? आता करते ती काढी काढी खडे काढे आता हे कोमट पाण्यात टपामध्ये भिजत घालते टाकू का आता हे तारच भिजून द्या आणि उद्या टाकू बघत ठेवू आता पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुतले आणि 2 दिवस कडक ऊन असेल तर 2 दिवसामध्ये मस्त असं हे वाळले जातं. कडक उन्हामध्ये 2 दिवस याला वाळवायचं आणि मग जात्यातून आजी कशा पद्धतीने डाळ काढते ते पाहू. 2 दिवसात कडक ऊन असेल तर 2 दिवसात सहज वाळलं जातं. आता हे 2 दिवसानंतर वाळले आणि वाळून झालेले आणि आजी आता डाळ काढते. अजून दर्शित सुद्धा वाळे चांगले आता डाळ करून घेतो आता बळीतो आता वाळ्या काढते धरून याला गर्दी गर्दी आता आजी जात्याची माहिती देते. आजी याला काय म्हणत्या? याला जात हा याला आजी म्हणते याला जात म्हणत्या. तोंडे आणि इकडून आपल्याला जी डाळ टाकायची असती म्हणजे आजी याला म्हणताय गळती आणि हा याला काय म्हणत्या? कुठा याला हा खुटा. आणि आता हा खुटा बनवलेला आहे आत्ता नवीनच आणि याच्यामध्ये हे एक छोटं वळ असतं. ही खालची थाळ आणि ही वरची थाळ त्याला एक वरली तळी हा तळी थाळ म्हणजे आजी म्हणते तळी म्हणत्या. ही खालची आणि वरची त्याला एक होल असतं आणि हा इथं एक असा छोटासा खुटा आहे आणि तो खालच्या तळीला असतो. आता आजी अशा पद्धतीने हे जे आपल्याला डाळ ज्याची कशाची डाळ बनवायची असली ती याला ह्या गळतीमधून टाकायचं अशा मुठीने थोडं थोडं टाकते आजी आणि जास्त स्पीडनी नाही थोडं हां असं थोडं थोडं टाकून दळत आहे. थोडे थोडेच टाकायचे ना? थोडं थोडं जास्त टाक त्या बघा. आता आजी एकदम थोडं थोडं टाकून आता या अशा साईडला पडले तर मग या डाळीमध्ये जात्या मस्त अशी म्हणजे अशा पद्धतीने आपली डाळ झाली. आता आजी पुन्हा हे पाकडून घेणार ही डाळ जी आहे ती. बाबूला माझ्या गमाव देतीना पाकडून घ्यायची का आजी? आता पाकडायची का चाळायची आधी? चालून पाकडायची आधी चाळायची मग पाकडायची का? मग आता डाळ सगळी बनवून झालेली आहे आणि डाळीचा अजिबातही भुगा नाही झालेला आहे. बघा मस्त अशी आपली ही डाळ झालेली आहे. अजिबात भुगा झालेला नाही आहे. आता आजी म्हणते आधी चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे जो थोडाफार असा काही भुगा झालेला असेल तो भुगा चाळून निघतो आणि मग पाकडायची. तो आजी म्हणते आधी चाळून घेऊ मग पाकडून घ्यायची. आता आजी हे चाळून घेत आहे चाळणीने. चाळल्यानंतर आजी पुन्हा पाकडून घेईल म्हणजे हे जे साल्ट आहे याच्यात अजिबात डाळ नाही फक्त साल्ट आहे आणि खाली डाळ आहे. आता याच्यातले जे सगट आहे ना थोडे थोडे काही एखादा दळल्या जात नाही म्हणजे एखादा छोटा असला तर तो त्याची डाळ बनत नाही. मग पुन्हा आजी सुपाने ते पण त्याला गणगडे म्हणतात. आजी हे सगट याला काय म्हणतात? गणगडेच ना? गणगडे
हा गणगाडे. गणगडे आले म्हणा खाली. हा. मग ते पण आजी सुपानी कशा पद्धतीने काढतात ते पण पाहू आधी. ज्यादा घास झाला तर मग गणगडे आले ना. आधी आजी जे सालपट आहे ना ते काढून घेतील आणि मग ते जे गणगाडे आजीच्या भाषेत गणगाडे आहे ते आजी मग त्या सुपानी पुन्हा पाकडून घेतील. हे याच्यात सुपानी पाकडलं फक्त साल्ट आहे याच्यातले. आता आजी जे गणगडे ते कशा काढतील ते पाहू आता. आधी जे भुसकट याला काय म्हणते भुसकटच ना. भुसकट हा का. हरभऱ्याचं भूस निघालंय आता. आणि हे चाळलेले त्याच्यातली अशी ही कणी ही पण अशी पाकडून ही भिजत घालून याचं. आजी हे पहिलं याला काय म्हणत्या कणी कणी. हा त्याचं काय पिठलं बनवायचं ना. काय बनवते त्याचं पाकडून काय बनवायचं. तुरा पाकडून काय बनते पिठलं का तुम्हाला कळण्याची पिठलं करायचं. मोकळ्या डाळीचं पिठलं हे भिजत घालून का. म्हणजे आता जास्त डाळ बनवता आपण त्याच्या वेळेस अशी कण्या जास्त निघात्या आणि मग त्यावेळेस असे म्हणजे पाहिलेलं आहे मी पहिलं का त्याच्यात. पिठलं खायला का कधी. तुम्ही खाल्लेलं आहे का. तुम्ही खाल्लंय का. आम्ही खाल्लं बाय. भिजल का टरकरा काढून खायचे आणि खाल्लं वैचून पिठलं करायचं कांदा बिंदा घालून. तेव्हा कायची कोथमीर आणि फितमीर एवढे चाव कोण करतो. 2-3 करायचं. लसूण लसूनही नाही चांगलं लागायचं का पण. आता करते. आता आजीने याच्यातली काही डाळ काढली आणि आता जे सगट आहे आजीच्या भाषेत गणगडे ते पाहू आता आजी कसं काढी त्या. आता हे बघा ह्या गुणीवर घेतलंय हे बघा असं थोडं असं सूप असं हलवून हे बघा जे सगट आहे ते आपाप येत आहे. जे सगट आहे त्याचे जे पुढं आपाप येत आहे. आणि अशा पद्धतीने आता आपली डाळ स्वच्छ झालेली आहे. आणि आता हे जे सगट आहे ते पण जात्यातून पुन्हा आता हे पुन्हा काढायचं जात्यातून. आता गणगडीचं जळून काढायचं ना. पुन्हा जात्यातून काढायचे ना.